पुण्यातील कर्वेनगरमध्ये संतोष जगदाळे यांच्या घरी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जगदाळेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। फडणवीसांनी जगदाळे कुटुंबांचं सांत्वन केलेलं आहे। संतोष जगदाळे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। पुण्यातील पोर्शा कार अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन तरुणाच्या आईला जामीन मंजूर करण्यात आलाय। तरुणाचे रक्त बदलल्याप्रकरणी आई शिवानी अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। येरवडा कारागृहामध्ये त्या शिक्षा भोगत होत्या। जवळपास 1 वर्षाने आता शिवानी अग्रवाल यांना जामीन मिळाला। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये हुल्लडबाजांकडून मनोरंजनासाठी एअर गनने गोळीबार करण्यात आलाय। रस्त्यावर थांबवून हुल्लडबाजी करण्यासाठी या 2 तरुणांनी गोळीबार केलाय आणि या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नसून एका तृतीयपंथीयाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आसाममधील तरुणीला विवाह करण्याच्या आमिषाने तिला बुधवार पेठेतील कुंटणखाण्यामध्ये 5 लाख रुपयांमध्ये विक्री करण्यात आली आहे। या प्रकरणी फराज खाना पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा दाखल केलाय। यामध्ये एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे। पुण्याच्या खराडी चंदननगर रोडवर किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाने तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण केली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय आणि या मारहाणीमध्ये रिक्षा चालकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे।